गेल्या 2 ते 3 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय की पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय तर काही ठिकाणी पावसाची संततधार ही आपल्याला पाहायला मिळते। तर नक्की एकंदरीत महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे, कसा पाऊस असेल पुढील 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात, त्यासोबतच पुण्यामध्ये हे जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत पुणे IMDचे सानप सर स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। नक्की काय परिस्थिती आहे? काही दिवसांपूर्वी पावसाने थोडीशी उसंत घेतलेली होती, थांबलेला होता पाऊस, पण आता आपण 2-3 दिवस झाले बघतोय पुणे मुंबई असू दे भरपूर पाऊस आपल्याला दिसून येतोय। हो, मागील काही दिवसांपासून आपण बघितलं की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झालेला दिसून आलेला आहे। आणि आता मागील 24 तासांमध्ये एक बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याची मूवमेंट पश्चिमेकडे आहे। त्याचबरोबर ते कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि ज्यावेळी ते डिप्रेशनमध्ये रूपांतर होतं याचाच अर्थ त्याची इंटेन्सिटी वाढली जाते। म्हणजे कमी दाबाच्या क्षेत्राचे पण वेगवेगळे स्टेजेस असतात। आता त्याची डिप्रेशनमध्ये इंटेन्सिटीमध्ये तो गेलेला आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जे मान्सूनचे वारे आहेत ते सुद्धा सक्रिय झालेले आहेत कोकण किनारपट्टीवर आणि त्यामुळे कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथे ह्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या 2 दिवसासाठी घाटमाथे आणि किनारपट्टीच्या प्रदेशासाठी रेड अलर्ट दिला गेलेला आहे। त्याचबरोबर ते पश्चिमेकडं मूव्ह होत असताना डिप्रेशन तर बे ऑफ बेंगॉलची जी ब्रँच आहे ती सुद्धा सक्रिय होते आणि अशावेळी विदर्भामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असते आणि आता ही परिस्थिती विदर्भामध्ये सुद्धा तयार झालेली आहे। म्हणून आजच्यासाठी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि उद्या ऑरेंज अलर्ट आहे आणि परवापासून बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। परंतु येलो अलर्ट हा विदर्भ आणि त्याचबरोबर घाटमाथ्यांचा जो प्रदेश असेल किंवा किनारपट्टीचा प्रदेश आहे या ठिकाणी आहे आणि इतर जो प्लेन एरिया आहे त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुणे फोकस केलं तर पुणे आणि मुंबईमध्ये काय परिस्थिती असेल? पुणे शहर आणि पुणे डिस्ट्रिक्टचं जर प्लेन एरिया बघाल तर तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे। परंतु पुण्यालगतचे जे काही घाटमाथे आहेत तिथे आपण रेड अलर्ट दिला गेलेला आहे। म्हणजेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही जे घाटमाथे आहे त्यांच्यासाठी आहे आणि मुंबईसाठी हेवी रेनफॉल दिला गेलेला आहे। सर, आपण नेहमी म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून या गोष्टीचा सारखा उल्लेख करत होता की सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, जो की आपण अनुभवतोय सुद्धा। आता जुलै एंड आलेला आहे, तर मॉन्सून कधीपर्यंत महाराष्ट्रात असेल, काय पुणे वेधशाळेचा अंदाज आहे? मान्सूनचे जे मंथ्स आहेत किंवा मान्सून जो सीझन आहे तो जून ते सप्टेंबर याला आपण मान्सून सीझन असं म्हणतो। तर सप्टेंबरपर्यंत डेफिनेटली मान्सून हा भारताबरोबरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल। तर पण कसं असतं की विदिन द मान्सून त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात। काही दिवस आपल्याला चांगला पाऊस मिळतो ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं किंवा मान्सूनचे वारे सक्रिय होतात। अशावेळी चांगला पाऊस अपेक्षित असतो आणि तसं होतं आणि काही दिवस ज्यावेळी ते वीक होतात मान्सूनचे वारे किंवा मग एखादी सिस्टमच तयार होत नाही, अशावेळी पाऊस जो आहे तो कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि तेच मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघत होतो। परंतु जसं एक सिस्टम तयार झाली बंगालच्या उपसागरामध्ये तसं त्याचबरोबर मान्सूनचे वारे तर सक्रिय झालेच, त्याचबरोबर हेवी रेनफॉलसुद्धा आपल्याला झालेला दिसून येतो आहे। म्हणजे आता मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि पुण्यामध्ये थोडासा एक संततधार जी चालू आहे 2 दिवसापासून तशीच असेल, पण विदर्भामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे विदर्भातल्या लोकांनी सावधानगी बाळगावी असा इशारा देखील तिकडचे अधिकारी तर करतच आहेत, पण पुणे वेधशाळेने देखील हा अंदाज वर्तवलेला आहे की विदर्भामध्ये येत्या पुढच्या 2 दिवसामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।